मी नवनाथ तुळशीराम हरे, राहणार जवळगाव तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड. पोलीस हक्क संघर्ष संघटनेचा मी बीड जिल्हा उपाध्यक्ष आहे. तर माझी मागणी जवळगाव येथे हरे, आटुळे, गावडे, नाकुरे या मराठा समाजासाठी स्मशानभूमीसाठी पहिले निवेदन दिले, उपोषण केले, तरी ह्यांना कुठलीच दखल घेतली नाही. म्हणून मी कालपासून आणि डबल उपोषणाला बसलेलो आहे. तर ह्यांना ही चुकीच्या मार्गाने मला दिशाभूल करून ठराव देत आहेत. आणि ह्यांना चौकशी करण्याकरिता मी 17 सप्टेंबर 2024 रोजी BDO मॅडमच्या ऑफिसमध्ये गेलो. तर मला त्यांना एक 353 करीन म्हणून धमकी दिलेली आहे. आणि पुन्हा अनेक स्मशानभूमी नसताना यांना एक 10-10 लाख रुपयाचे 2 बिलं उचललेले आहेत, रस्ता केलेला आहे. आजची जी तुम्ही उपोषणाला बसलात, आम्हाला उपोषणाला, त्याच्यामध्ये नेमकी काय मागणी ती? मला म्हणजे समाजासाठी एक स्मशानभूमीला जागेचा ठराव देऊन आणि कोणत्या गावाचं काय नाव? जवळगाव येथे 740 क्रमांक गट नंबरमध्ये यांना मला स्मशानभूमीकरिता जागा देऊन याचा ठराव द्यावा. या मागण्यासाठी तुम्ही उपोषणाला बसला? हो. याच्यामध्ये ज्या मागण्या आहेत, तर एक मागणी ते म्हणजे स्मशानभूमीच्या ह्याच्यासाठी? हो, स्मशानभूमीच्या जागेसाठी. मग आता कालपासून तुम्ही बसलात, तुमच्याकडे प्रशासनाचे होते कोणी आलं नाही का? काल विस्तार अधिकारी गुळबिले सर आलते. त्यांनी काय सांगितलं? त्यांना मागलेच मला कागद द्यावीत होते. तहसीलदारने यांना 22/8ला पत्र काढलं होतं तहसीलदार साहेबांनी. नेमकी तुम्हाला ग्रामपंचायत काय दिशाभूल करते त्याच्या संदर्भात? मग ही त्यांना दिशाभूल म्हणजे सबस्टेशनमध्ये पहिल्या अक्वायर केलेल्या जागेमध्ये ही मला कंपाऊंडमध्ये जागा दिलेली आहेत आता सध्या. का तर पहिलेले त्याच जागेमध्ये 211 गटामध्ये जागा नाही म्हणून ह्यांना मला ठराव दिलेला आहे. आणि डबल त्याच्यात दिशाभूल करून आणि डबल दिलेले जागा आहेत. रस्ता कुठं केला नेमका? ही स्मशानभूमी जुन्या पहिल्या भावकीच्या रानामध्ये जागेसाठी जाळीत होते, भावकीच्या रानात मालकी हक्कामध्ये. तर आता तिकडं स्मशानभूमी म्हणून तिकडं रस्ता केलेला, त्याचं बिल उचललेलं आहे त्यांना. तुमच्यामध्ये ते बेकायदेशीर? हो, बेकायदेशीर आहे. तशी तक्रार पंचायत समितीला दिली का? हो, पंचायत समितीला दिलेली आहे. त्याच्या संदर्भात चौकशी झाली नाही. 15व्याचा वित्ताचा एक अर्ज केलेला आहे, त्याच्यात कुठल्याही गोष्टीची चौकशी झालेली नाही. तो रस्ता तर ग्रामपंचायतचा केला असेल? हो, जनसुविधा योजनेतून रस्ता केलेला आहे. पंचायत समितीने काय त्याची चौकशी करून काय अहवाल दिला? नाही, काही चौकशी केली नाही, कुठली चौकशी नाही. चौकशी करायला गेलो मॅडम करता, मॅडम धमक्या दिलेल्या आहेत 353 करेल म्हणून. त्या संदर्भात उपजिल्हाधिकारी यांना काही तुम्ही? उपजिल्हाधिकारी कार्यालयाला 15 ऑगस्टला उपोषणाला बसलो होतो. मग त्यांच्यामुळं जे कागद दिले ते पण ते पुन्हा डबल दिशाभूल करून कागद दिले चुकीच्या मार्गाने. आता तुमची शेवटची काय नेमकं आजचं हे तुम्ही आपण उपोषणाला बसलात, तर नेमकं तुमची एक मागणी काय आहे? म्हणजे माझी मागणी फक्त या समाजासाठी, आमच्या मराठा समाजाला एक स्मशानभूमीला 740 गट क्रमांकमध्ये जवळगाव येथे जागा देण्यात यावी. तर त्याला विरोध कोणाचा आहे? तिथं काय ग्रामपंचायत सदस्याचं अतिक्रमण असल्यामुळे ते ठराव देण्यात गेले. तर ग्रामपंचायत सदस्याचं घर आहे 740 गटामध्ये गायरानामध्ये, त्यामुळे ग्रामपंचायत तुम्हाला ते ठराव देणार त्या जागेचा. आणि 740मध्ये जवळगावमधल्या एक 2-4 समाजाच्या स्मशानभूमी त्याच गटामध्ये आहेत. तर मला दीपाताई मुदोळनं बी पहिलं कलेक्टर ऑफिसला सांगितलं होतं, तुम्हाला 740 गटामध्ये आमची 3000 लोकसंख्या आहे, तुम्हाला कमीत कमी एक अर्धा एकर तरी जागा देण्यात यावी लागते तुम्हाला. म्हणजे आता नेमकं अडसर तुम्हाला पंचायत समिती आहे का ग्रामपंचायत? ग्रामपंचायत आणि पंचायत समिती संगनमताने टाळाटाळ करीत आहेत. म्हणजे आता तुमची ही मागणी मान्य झाल्याशिवाय उठणार नाही? हो, ही मागणी मान्य झाल्याशिवाय मी इथून उठणारच नाही.